मॉर्निंग सगळ्यांना. मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं छोट्याशा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज क्लिनिकला आहे इम्प्लांट सर्जरी. तर थोडंफार काही जर मला तुमच्यासोबत शेअर करता आलं तर मी नक्की दाखवेल. आपल्या क्लिनिकवर इम्प्लांट पण होतं, आपण बाहेरून इम्प्लांट स्पेशलिस्ट बोलवतो. तर आज सर येणार आहेत, तर छोट्याशा क्लिप असतील काही त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर व्हिडिओ स्टार्ट करायला मला खूप लेट झाला. असा हा सेटअप लावलेला असतो इम्प्लांटचा. आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट केला, जसं की तुम्ही एक्सरे बघितले, इम्प्लांट टाकून झालं होतं. 2 इम्प्लांट आपल्याला करायचे होते. तर सरांनी 2 इम्प्लांट टाकले होते. आणि मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा एकदम लास्ट स्टेज चालू होती, म्हणजे सर स्टिचेस घेत होते इम्प्लांट टाकल्याच्यानंतर. आणि जिथे इम्प्लांट चालू असताना ना, तिथे असिस्ट जे करतं ना त्याला कंटिन्यू तोपर्यंत तिथेच थांबावं लागतं, तिथून हालता येत नाही. आज मॅडम असिस्ट करत होते. आणि हे इम्प्लांटचे स्क्रू आहेत, याची प्राईस खूप बऱ्यापैकी जास्त असते. म्हणून एक इम्प्लांट करायला 30 ते 35 हजारापर्यंत खर्च येतो. खूप महाग झालं. त्यानंतर सरांचं आणि पेशंटचं बोलणं किंवा कॉन्व्हर्सेशन तुम्ही बघू शकता. सर किती छान पेशंटला समजून सांगतात. आणि हेच डॉक्टर आहेत, डॉक्टर तेजस कोतवाल. तर सर मुंबईवरून येतात आपल्याकडे. आणि जसंच इम्प्लांट करतात ना, तसे बाकीचे ट्रीटमेंट्स त्यांच्या क्लिनिकला करतात. तर आपल्याकडे इम्प्लांट असेल तर आपण डॉक्टरांना बोलवतो. सर किती सुंदर रित्या त्या पेशंटला समजून सांगत होते किंवा ट्रीट करत होते, तुम्ही पाहू शकता. तेच आपला उद्देशच तो आहे ना. आणि हे पेशंट कॉम्प्लिकेशन्स होतं. ह्या पेशंटला डायबिटीस पण आहे, तरी पण सरांनी इम्प्लांट केलंय. इथलं हाड जरा चांगलं आहे, पण इथे इम्प्लांट टाकून आपल्याला चालणार नव्हतं. तर इथं जर टाकलं असतं तर मग आपल्याला 3 इम्प्लांट करावे लागले. सरांचा पॉडकास्ट नवीनच आपलं जो युट्यूबचं न्यूज चॅनल आहे भाग्यश्री कट्ट, त्यावरती मी सरांचा पॉडकास्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सरांना मी नक्की विचारणार आहे की ह्या सगळ्या गोष्टींविषयी, पॉडकास्टविषयी. बघायचं सरांनी परमिशन दिली तर त्या व्हिडिओलाही आपल्या त्या चॅनललाही आपला व्हिडिओ लवकरच पडेल. हो, मग ते जुळतात. तुमचंच हाड आहे ना, त्यामुळे ते जुळणार. आणि जसं मला तुम्ही पहिल्या चॅनलला सपोर्ट केलाय तसं याही चॅनलला सपोर्ट करा अशी मी आशा करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच काही छान छान ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा. आणि मी असंच काही छान छान दाखवायचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हालाही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होईल, गोष्टींचा उपयोग होईल. तर चला, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सगळ्यांना जय श्रीराम. आपण वेगळा टाकला आणि तिथे खाली वेगळा टाकला आणि फायनली आपण ते अशा पद्धतीने. आणि हो, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगू